काल अजित पवार यांना माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल विचारलं गेलं. मंत्री असे वक्तव्य करतात, त्यासाठी काँग्रेसकडूनही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला गेला. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागण्याचं कारण की ते जेव्हा नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, गारपीट आणि अवकाळी जो पाऊस झाला, त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं की पीक कर्ज तुम्हाला कशासाठी पाहिजे? तुम्ही ते कर्ज घेता आणि स्वतःची लग्न, मुलाबाळांची लग्न आणि इकडं तिकडं वापरता. त्यामुळे कशाला पाहिजे तुम्हाला पीक कर्ज? ह्या शब्दात ते बोलले, वक्तव्य केलं तसं. आणि पुढील 5-10 वर्ष काही हे होत नाही, कर्जमाफी होत नाही, असं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर ठिकठिकाणी निदर्शनंही झाली. शेतकऱ्यांची म्हणजे अवमान केला असाही आरोप त्यांच्यावरती होतोय. शेतीप्रधान भारत आहे, शेतीप्रधान महाराष्ट्र आहे आणि आता शहरीकरणामुळे जी शेती आता कमी होत चाललेली आहे आणि त्यात काही जे शेती करणारे लोक आहेत, माणसं आहेत, ती म्हणजे आर्थिक विवशतेत असतातच नेहमी. कारण निसर्गही आता म्हणजे निसर्गाचाही आता भरोसा राहिलेला नाही आहे. म्हणजे झाडांची संख्या, जंगलांची संख्या कमी झाली, त्यामुळे आता निसर्गाचा पाऊसही कधीही पडतो. म्हणजे ऋतू आहेत चालू आपले, परंतु अवकाळी जी घोषणा आहे ती अवकाळी पाऊस कुठेही पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही होतंय. तोंडाला आलेले पिकं म्हणजे द्राक्ष असू द्या, डाळिंब असू द्या आणि कांदा, हे प्रमुख 3 जे आता हे 3 पिकं आहेत, त्यांना भरपूर नुकसानीला समोर जावं लागलं आहे शेतकऱ्यांना. आणि अशातच कृषी मंत्री, जो महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे, त्या कृषी मंत्र्याकडनं असं कुठेतरी ऐकणं निश्चितच शेतकरी नाराज आहे. चुकीचंच आहे या गोष्टी सगळ्या. कारण आता जर शेतकऱ्याची म्हणजे आर्थिक विवशतेतनं नोकरीवाले तरी त्यांना इन्कम रेग्युलर असतो, पण शेतकऱ्यांना काय आहे, जोडधंदा म्हणून राबतात, गायांचंही करतात, दुधाच्याही दराच्या बाबतीत तशीच गोष्ट आहे. तर शेतकऱ्यांना वाली म्हणून ते सरकारकडे बघतात आणि सरकारमधलाच जर कृषी मंत्री असं बोलतोय, तर नक्कीच त्याने राजीनामा देण्याची गरज आहे. त्यांची त्या पदावरती राहणं म्हणजे कुठेतरी अजून त्यांना परिपक्वता नाही आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना परिपक्वता येईल त्यावेळेस त्यांना ते कृषी मंत्रीपद द्यावं, असं अजितदादांकडे आपलं मागणं आहे. अजितदादांना काल याविषयी विचारलं गेलं, तर अजितदादांनी सांगितलं की मला अजून माहिती नाही ते काय बोललेत, मी एकदा बोलून त्यांना समज देतो. असं नाही बोलायला पाहिजे एखाद्या राज्याच्या मंत्र्यांनी मंत्रिपदावर असताना. पण हे सगळं म्हणजे ऐकून अजून हे वाटतं की अजितदादा एवढे म्हणजे त्यांनाही चेक करावं लागतं कोकाटे काय बोलले, म्हणजे त्यांच्याकडेही माहिती जात नसावी, त्यांचंही लक्ष मंत्री आपले काय बोलतायत, काय करतायत याकडे नसावं. म्हणूनच अजितदादांवरतीही लोड आलेला असं आहे दिसतोय. कारण पुणे आणि बीड ते सांभाळत आहे, पालकमंत्रीपद, परत विशेष बारामतीमध्येही त्यांना आपल्या मतदारसंघात काम करायचं असतं. वरून पक्षाचे प्रमुख आहेत, सगळ्या पक्षवाढीसाठी काम करतात. निश्चित अजित पवार यांचाही थोडासा लोड कमी केला गेला पाहिजे. कारण शेतकऱ्यांची थट्टा उडवणारा जर कृषी मंत्री असेल आणि त्याला जर योग्य वेळी समज नाही दिली, तर निश्चितच महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये अराजकता पसरू शकते आणि पसरणं स्वाभाविक आहे. ठिकठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाची त्यांना मंत्रिपदावरनं हटवा अशी मागणी होते आणि निश्चितच मागणी आहे. मंत्र्याकडनं ऐकणं असं काय, शेवटी एक फक्त लढ म्हणा, एक कविता होती आपल्या लहानपणी, त्यातलंच हे की मदत नाही केली तरी चालेल, परंतु कुठेतरी फक्त लढ म्हणा, खांद्यावर हात ठेवून. तसा शेतकरी वर्षानुवर्षे लढतोय, वर्षानुवर्षे काम करतोय. आता या शहरीकरणामुळे जॉबसाठी लोक बाहेर पडत आहेत, शेती करणारे लोक कमी आहेत आणि त्यात जे शेती करतायत त्यांना वाचवण्यासाठी जर सरकारचे धोरणं नसतील, फक्त लाडक्या बहीण योजनेमुळेच जर सरकारची तिजोरी इतकी कमजोर झाली असेल, आर्थिक परिस्थिती एवढी कमी असेल, तर निश्चितच कुठेतरी या सरकारला म्हणजे संशोधन करण्याची गरज आहे. आर्थिक कुठून इन्कम करून कुठे काय करता येईल हे बघणं गरजेचं आहे. कारण महागाई आता खूप वाढते. निश्चितच काही धोरणं राज्य सरकारला आणावे लागतील, परंतु ती धोरणं आणत असताना शेतकऱ्यांना असं डायरेक्ट तोंडावरती बोलून निश्चितच कुठेतरी तुम्ही त्यांचा म्हणजे मॉरल कमी करताय, त्यांचं जे त्यांचं खच्चीकरण करताय असंच काहीसं वाटू शकतं. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.